तर यात हे बटर टाकलंय. आकाड म्हटलं की बघा प्रत्येकाच्या घरात एक वेगळाच उत्साह असतोय. अहो असणारच, कारण आकाडीचा सणच ह्यो अगदी महत्वाचा सण खरं तर आजकाल तो मोठ्या उत्साहानं साजरा केला जातो. तर आकाडीनिमित्त झणझणीत, चमचमीत असं करायची पद्धत आहे. मग काय कोण देवाला देत असेल, कोण हौसमौजनं करत असेल. हां, पण आम्ही आज केलेला आहे तो हौसनंच केलेला आहे आणि ह्याला गावरान पद्धतीत एक वेगळा टचअप द्यायचा प्रयत्न केलेला आहे. आणि काय केलेलं आहे तर अस्सल गावरान हिरवं चिकन आणि लच्छा पराठा ही रेसिपी आज आम्ही आखाडी निमित्त घेऊन आलेलो आहे. आता आपल्या हिरवं चिकन बनवण्यासाठी आपण काय काय साहित्य घेतलंय ते बघूया. ह्या चिकनला मी हळद मीठ लावून ठेवलेलं आहे. तेव्हा आता आता एक टोमॅटो घेतलाय, पुदिना, कोथिंबीर, हिरवी मिरची, लसूण, लिंबू, आलं आणि एक कांदा. त्याचबरोबर मी घेतले थोडंसं मगज बी भिजवून, काजू आणि इथे हा आपला चिकनसाठी लागणारा गरम मसाला. तर आता आपण हिरवा मसाला तयार करायचा आहे. तर त्यासाठी आपण काय काय घेणार ते बघूया. थोडासा कांदा आणि थोडासा टोमॅटो पण मिक्स करणार आहे. तर त्यात आता आपण अगोदर हिरव्या मिरच्या, तिखट आपल्याला जेवढं तिखट हवं त्या मापात घ्यायचे. कोणाला जास्त तिखट लागतं, कोणाला कमी, त्या मापाप्रमाणे. पुदिना, कोथिंबीर, आलं आणि लसूण हे सगळं एकत्रच बारीक करून घ्यायचं. त्यातच आपण कांदा आणि टोमॅटो पण एकत्रच बारीक करून घ्यायचं. थोडे काजू घेतलेत, ते पण त्यातच बारीक करून घ्यायचे. आणि थोडे जे मगज बी भिजत घातलेले होते हे सगळे नाही घेणार, थोडे निम्मे ह्यातले वापरणार आहे यात मी. मगज बी आणि काजूने आपला मसाला थोडासा असा दाटसरपणा येतो आणि चव पण छान लागते, म्हणून हे मगज बी वापरायचे. अशा पद्धतीने आपण हे सगळं एकत्र बारीक करून घ्यायचे. आपला आता हिरवा मसाला तयार आहे. हा मसाला आता आपण या चिकनवर लावून घ्यायचा आणि ह्याला कमीत कमी आपलं 30 मिनटं तरी भिजत ठेवायचं या मसाल्यात, जेणेकरून आपला मसाला चिकन चांगलं होईल, चविष्ट होईल. हे थोडंसं हलवून घ्यायचं. आपण यात बाहेरचा मसाला वगैरे काही मिक्स केलेला नाही आहे. आपलं आहे ते सगळं पूर्ण घरगुती मसाल्यातलंच आहे. तर इथं या पद्धतीनं आपण एवढासा मसाला वापरून हे असंच आता हे झाकायचं आणि कमीत कमी आपल्याला 30 मिनटं तरी हे चांगलं यात मुरू द्यायचं मसाल्यात चिकन, जेणेकरून चिकनला चांगला आपल्या पुदिना घातलेला आहे किंवा कोथिंबीरचं चांगला आपला ह्याला स्वाद येईल. तर हे आता असंच ठेवते, झाकून ठेवायचं. तर मंडळी, चिकन पण मुरून द्यायला ठेवलेलंच आहे, ते मुरतंय. तोपर्यंत चिकन बरोबर खाण्यासाठी म्हणून मी आता इथे एक वेगळा पदार्थ बनवत आहे. तर नेहमीप्रमाणे
चिकन बरोबर आपण चपाती किंवा भाकरीच करत असतो. तर आज मी चपाती किंवा भाकरी न करता एक वेगळा पदार्थ म्हणून लच्छा पराठा बनवत आहे. तर लच्छा पराठा बनवण्यासाठी मी इथं घेतलेला आहे बघा, हे 2 वाटी मैदा चाळून घेतलेला आहे. 2 वाटीच घेतलेला आहे. तर त्यात आता मी चवीनुसार मीठ घालते. आणि त्याच पिठात 2 चमचे तेल घालायचं. कच्चंच तेल वापरायचे. आणि हे आता सगळं एकत्र मिक्स करून मळून घ्यायचं. चांगलं मऊसर असं पीठ मळून घ्यायचं. थोडं थोडं पाणी घालून हे पूर्ण चांगलं घट्टसर मऊसर असा गोळा करून घ्यायचा. हे पीठ मळून घेते. तोपर्यंत तुम्ही मंडळी व्हिडिओला लाईक करा आणि गावाकडची चूल या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आणि सबस्क्राईब शेजारचं तेवढं बेल बटन दाबायला विसरू नका. हे बघा, हे आता आपल्या अशा पद्धतीनं पीठ तयार झाले. ह्याला आता अजून एक 15-20 मिनटं आपण हे चांगलं झाकून ठेवायचं. चिकन आपण जे मुरवत ठेवलेलं होतं ते आता चांगलं मुरवून झालेलं आहे. तर आता आपण फोडणी टाकून घेऊया. चूल पेटवून ही आपली कढई तापली बघा. तर यात हे बटर टाकलं आहे. मी आजचं चिकन आहे हे सगळं पूर्ण बटरमध्ये करते. तर हे बटर म्हणजे तापतं आहे, विरघळतं आहे. हे विरघळत आले. यात मी आता कांदा घालून घ्यायचे. बारीक चिरलेला एक कांदा घेतलाय फोडणीसाठी म्हणून. तर हा चांगला भाजून घ्यायचा. बटर बरोबरच थोडंसं तेल पण टाकते. हे आपला आता कांदा थोडा भाजत आलाय, चांगला लालसर कलरवर आलाय. यात मी आता थोडीशी नकळत अशी कोथिंबीर टाकते. 1-2 चमचे गरम मसाला टाकून घेते. ह्यात जिरेपूड, धनेपूड आणि अख्खा खडा मसाला मिक्स आहे. आपलं चांगलं हलवून घ्यायचं. कांदा बघा चांगला भाजलाय. आपलं चांगलं मुरलेलं चिकन आहे ते घालून घ्यायचं. हे पाणी घालून मिसळून घेऊ. हे चांगलं सगळं एकजीव करून घ्यायचं. आणि यात आता पाणी टाकून हे चांगलं शिजवून घ्यायचं. हे मसाल्याचं जे पाणी होतं त्यातच मसाल्याचं म्हणजे मिसळून घेतलं पाणी. आणि आता आपण मीठ आपण अगोदरच टाकलेलं होतं, हळद मीठ हे, त्याच्यामुळे वरून मीठ टाकायची याला काही गरज नाही. तर हे आता आपण चांगलं झाकून ठेवू, म्हणजे याला चांगलं उकळून शिजवून येईल. ह्याला आता चांगलं शिजवून देऊया. आपलं चिकन होत आलंय. आपल्या इकडे चिकन शिजतंय तोपर्यंत आपण इकडे हे तवा ठेवला आहे तापत. पराठा करून घेऊया. हे बघा, इथं आता हा मी छोटासा गोळा घेतला आहे. असा हा गोळा घ्यायचा. आपण आता असा हा पिठात बुडवून घ्यायचं. थोडंच पीठ घ्यायचं आणि ह्याच्यावर असं लाटून घ्यायचा पातळसर असा. एवढ्या मापात असा लाटून घ्यायचा. आपली आता हे पोळीच लाटून तयार आहे. ह्याला आता तेल लावून घ्यायचं. चांगलं तेल पसरून घ्यायचं पूर्ण ह्याला. हे आता तेल लावून झालंय आपलं.
ह्याला आता पूर्ण काप द्यायचे. असे छोटे छोटे काप द्यायचे. ह्याचे परत आता हे एकावर एक असं हे करून ह्याची परत अशी छोटी गुंडाळी करायची. अलगद असं थापायचं. त्याच्यावर आता हे कोथिंबीर, आणि एका साईडने हे काळे तीळ आहेत हे लावून घ्यायचे. थोडंसं अलगद असं लाटून घ्यायचे. काळे तीळ लावल्यामुळे किती छान दिसते. तसंच ह्या बाजूने हे कोथिंबीर आहे, आपण ह्या साईडनं पण थोडीशी उलटून लावून घ्यायची. काप करून घेतल्यामुळे याला असे छान पदर सुटलेले दिसतात. अशा साईजमध्ये हे बघा, हे आपली पोळीला पराठा लाटून तयार आहे. यावर आता तेल टाकून घ्यायचं पूर्ण. थोडंसं तेल असं पसरून घ्यायचं. त्याच्यावर हे पराठा टाकून घ्यायचा. हा दोन्ही बाजूने चांगला खरपूस असा भाजून घ्यायचा. एका साईडनं भाजत आले, दुसऱ्या साईडनं पण आपण भाजून घ्यायचं. याच्यात थोडंसं तेल पण सोडायचं, म्हणजे अजून चांगलं खरपूस भाजून निघते. ते चांगलं खरपूस असं भाजून घ्यायचं दोन्ही साईडने. एका लालसर कलरवर चांगला आपला पराठा भाजून निघायला लागलाय. काढून घ्यायचं. अशाच पद्धतीनं आपण हे सगळे पराठे करून घ्यायचे. ह्याला आवडत असल्यास तुम्ही बटर पण लावू शकता. आपली आता ग्रेव्ही तयार आहे. बघा आता, बघा किती छान कलर पण आहे आणि वास पण छान मस्त सुटलाय. तरी आपलं आता हिरवं गावरान चिकन बनवून तयार आहे. आपण हे आता खायला घेऊया. तर आता हे काढून घेते मी प्लेटमध्ये. हे तयार झाले बघा, चिकन आणि पराठा. खाऊन बघ, सांगा बरं कसं झालंय ते. घमघमाट तर भारी येते बरं का. लाच्छा पराठा पण लय कुरकुरीत झालेला दिसतोय. बघूया तरी. झाले का? एक नंबर झाले बघ. ते हॉटेलमध्ये ते ढवारा बिवारा काय असतं की त्याच्या 10 पटीनं चांगलं झालंय. आणि गावरान असल्यामुळं तर काय विषयच नाही हो. तर मंडळी, गावरान हिरवं चिकन आणि लच्छा पराठा ही रेसिपी आम्ही तुमच्यासाठी आकाडी निमित्त घेऊन आलोय. आता ही रेसिपी बघून जर तुम्ही घरी केली तर ह्याचा सगळा घमघमाट सगळ्या शेजारी पाजारी सुद्धा पसरणार. आणि ते बघून तुमचं शेजारी घरात येऊन जर तुमच्या ताटातलं खायला बसले तर त्याची काय आमची जबाबदारी नाही बरं का. त्यामुळं मनसोक्त खात राहा आणि अशीच नवीन नवीन रेसिपी तुम्ही सुद्धा करत राहा. पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसह आपल्या गावाकडची चूल या यूट्यूब चॅनलला. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा तुमच्या खवय्या मित्रांना. आणि आमचं गावाकडची चूल हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून तेवढं बेल आयकॉन प्रेस करायला मात्र अजिबात विसरू नका.